हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण आपला सेकंड युनिट संपवला होता. आता आपण स्टार्ट करतो आपला थर्ड युनिट. थर्ड युनिटमध्ये आहे थर्ड युनिट मधला फर्स्ट चॅप्टर शेअर होल्डर्स व्हॅल्यू. आता शेअर होल्डर्स व्हॅल्यू म्हणजे काय? तर त्याच्या आधी आपण पाहूयात फिनान्शियल गोल्स अँड स्ट्रॅटेजी ऑफ द फायनान्स. So the management has established its long-term financial goals and financial objective. मॅनेजमेंट काय करतं की त्यांचे लॉंग टर्म गोल्स अँड फिनान्शियल ऑब्जेक्टिव्ह आहेत ते एस्टॅब्लिश करतो ज्यावेळेला सुरुवात करायच्या आधी कोणत्याही बिझनेसची. These goals are developed by top management and they usually consist of general statement in terms of static what the company expect to achieve. The final goal setting is closely associated with general goals or objective of the firm. These goals are a quantitative terms and are set within a time frame. Profit is an objective which has emerged from over a century. Thus, the primary financial goals of firm are to achieve returns on investment, value addition, growth in earning per share, growth in price earning ratio, optimum level of leverage आणि efficient utilization of short term and long term finances. आता काय म्हटलंय तर प्रत्येक ऑर्गनायझेशनचं आपलं एक गोल असतं किंवा गोल एक ठरवलं जातं. एक ऑब्जेक्टिव्ह ठरवलं जातं आणि हे ठरवायचं काम कोण करतं? तर त्या ऑर्गनायझेशनची टॉप मॅनेजमेंट जे आहे ते काम करते, की त्यांचे गोल सेट करणं किंवा ऑब्जेक्टिव्ह सेट करणं. आता काय म्हटलं, की प्रत्येक ऑब्जेक्टिव्हचं गोल काय असतं म्हणजे प्रायमरी गोल काय असतं? तर प्रॉफिट मिळवणं. पण त्याचसोबत त्यांचे आणखी काही गोल्स असतात. मग ते कोणते गोल्स आहेत? तर फायनान्शियल प्रायमरी गोल्स ऑफ फर्म टू अचीव्ह रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, की जेवढे आपण इन्व्हेस्ट केलेले तेवढे तुम्हाला रिटर्न मिळाले पाहिजे त्या बिझनेसमधून. दुसरी गोष्ट व्हॅल्यू एडिशन्स, तर तुमच्या व्हॅल्यू वाढली पाहिजे. ग्रोथ इन अर्निंग पर शेअर, की तुम्ही जे काही कमवताय एका शेअर मागे, की त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ग्रोथ इन प्राइस अर्निंग रेशिओ, त्याच्यानंतर प्राइस अर्निंग रेशिओमध्ये सुद्धा तुमच्या डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि ऑप्टिमम लेवल ऑफ लेव्हरेज अँड इफिशियंट युटिलायझेशन ऑफ शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म फायनान्स. आणि तुमचे जे रिसोर्सेस आहेत त्याचा ऑप्टिमम यूज तुम्हाला कसा करता येईल म्हणजे शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म फायनान्सचा प्रॉपर युटिलायझेशन तुमचं झालं पाहिजे. हे मेन ऑब्जेक्टिव्ह आणि गोल्स असतात कोणत्याही ऑर्गनायझेशनचे. आता फिनान्शियल गोल कोणकोणते आहेत? तर कन्व्हेन्शनल आणि इनोव्हेटिव्ह असे 2 गोल आहेत. कन्व्हेन्शनल मध्ये येतं ई-पी-एस, आर-ओ-सी, आर-ओ-एन-डब्ल्यू, एन-ओ-पी-ए-टी, ई-बी-डी-आय-टी आणि मध्ये येतात मार्केट व्हॅल्यू ॲडेड, एम-व्ही-ए, देन इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड, ई-व्ही-ए आणि शेअर होल्डर्स व्हॅल्यू ॲडेड, एस-व्ही-ए. Then cash value added CVA. Shareholders value creations. Maximization of shareholders value has become the recent corporate paradigm. Researchers and managers have recognized shareholders value creation as a ultimate corporate goals. Shareholders are the owner of the company. They are interested in maximization of their value. Maximization of shareholders value means maximization of net worth of a company for its shareholders. This is disclosed by the market price of the shares held by them. The imperative mission of the management is to maximize shareholders' wealth. Wealth creation depends on the performance of the management. In order to measure the performance of the management, various tools are used. In the past decades, see changes have been made in the performance measurement criteria of companies from traditional innovatives. It is very important to measure shareholders' wealth on the basis of traditional and innovative parameters. काय म्हटलंय तर कोणत्याही कंपनीचे ओनर कोण असतं तर त्यांचे शेअर होल्डर. आता शेअर होल्डरची व्हॅल्यू वाढणं हे त्यांच्यासाठी कधीही चांगलं असतं आणि त्याचसाठी ते मॅक्झिमम इंटरेस्टेड एखाद्या बिझनेसमध्ये असतात ते याचसाठी कारण त्यांची व्हॅल्यू वाढावी. नेटवर्थ कंपनी ऑफ द शेअरहोल्डर्स. मग ती व्हॅल्यू वाढवण्यासाठी, शेअरहोल्डरची व्हॅल्यू वाढवण्यासाठी कोणकोणते ट्रेडिशनल इनोव्हेशन्स करण्यात येतात आणि त्याला मेजर कसं केलं जातं, ते आपण या चॅप्टरमध्ये, या युनिटमध्ये शिकणार आहोत. आता त्याच्यामध्ये फर्स्टची मेथड आहे, ती आहे ट्रेडिशनल. मग ट्रेडिशनल मेथडमध्ये फर्स्ट पॉइंट त्यांनी दिले अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर जे आहे ते सुद्धा उपयोगी कुठे ठरतं तर शेअर होल्डरची व्हॅल्यू वाढवण्यासाठी. मग ते अर्निंग पर शेअर कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिव्हायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. हा त्याचा फॉर्म्युला आहे अर्निंग पर शेअरचा.
त्याच्यानंतर सेकंड कोणती मेथड म्हटले, सेकंड काय म्हटलेलं आहे, टर्न रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, आरओआय. मग आरओआय फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100. त्याच्यानंतर रिटर्न ऑफ नेटवर्थ, आर ओ एन डब्ल्यू. आर ओ एन डब्ल्यू, रिटर्न ऑन नेटवर्थ. रिटर्न ऑन नेटवर्थचा फुल फॉर्म काय आहे, सॉरी, फॉर्म्युला काय आहे, तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय नेटवर्थ इंटू 100. आणि त्यानंतर मॉडर्न गोल्स, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड, ईव्हीए. आता इथे आपण दोन टाईप पाहिले होते मागच्या याच्यात, म्हणजे इनोव्हेटिव्ह आणि कन्व्हेन्शनल. सो कन्व्हेन्शनल आपण पाहिलं, आता आपण पाहणार आहोत इनोव्हेटिव्ह. इनोव्हेटिव्ह मधला पहिला काय, एमव्हीए. ईव्हीए काय आहे, हा, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. से ईव्हीए, ईव्हीए इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड मध्ये काय म्हटलंय, स्टर्ट स्टेवरी अँड कंपनी, द न्यूयॉर्क बेस्ड फिनान्शियल ॲडवायझरी postulated concept of economic income in 1990 in the name of economic value added. आता याचं ह्याला नाव कोणी दिलंय, तर स्टेन स्ट्रेवरी अँड कंपनीने, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. आता इट इज अ मॉडिफाईड व्हर्जन ऑफ रेसिड्युअल इन्कम कन्सेप्ट. हे कोणत्या कन्सेप्टची मॉडिफाईड कन्सेप्ट आहे, तर रेसिड्युअल इन्कम कन्सेप्ट. हे तुम्हाला लक्षात ठेवा. हा जो आता पार्ट पाहिला आपण, हे जे सेंटेन्स पाहिलं, स्टेट स्ट्रेवरी अँड कंपनी, द न्यूयॉर्क बेस्ड फिनान्शियल ॲडवायझरी पोस्ट्युलेटेड अ कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक इन्कम. इकॉनॉमिक इन्कमची जी कन्सेप्ट आहे त्याला त्यांनी नेम दिलं इन 1990, नेम ऑफ इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. आता आणि त्याच्यानंतरचे सेंटेन्स, इट इज अ मॉडिफाईड व्हर्जन ऑफ रेसिड्युअल इन्कम कन्सेप्ट. सो हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळं त्या पद्धतीने तयारी ठेवा. Then economic value added has provided financial regulation in many US companies and encourage managers to act like owner and increase the shareholders value of their company. ईव्हीए काय काम करते, तर ईव्हीए ने फिनान्शियल रेग्युलेशन्स काही बनवलेत. मग ते कोणते आहेत, इन मेनी युएस कंपनीज, खूप साऱ्या युएस कंपनीमध्ये त्यांनी त्यांचे रेग्युलेशन्स बनवलेत. कशासाठी, ते इन्करेज मॅनेजर टू ऍक्ट लाईक ओनर्स, मॅनेजरला इन्करेज करण्यासाठी की त्यांनी मालक असल्याप्रमाणे काम करणं, अँड इन्क्रीज द शेअर होल्डर्स व्हॅल्यू ऑफ देअर कंपनीज, आणि त्यांची शेअर होल्डरची त्या कंपनीतली मधली व्हॅल्यू वाढावी, यासाठी ईव्हीए प्रोव्हाइड केलं जातं. ईव्हीए फिनान्शियल रेग्युलेशन प्रोव्हाइड करते. देन कॉर्पोरेट सेक्टर इन इंडिया हॅज रिकॉग्नाइज्ड द importance of EVA, as a result of which some Indian companies via Ranboxy Laboratories, Samuel India Limited, have started calculating EVA. Infosys Technologies Limited is the first Indian company of report its EVA in the annual report. EVA attempts to measure true economic profit as it compares actual rate of return against the required rate of return. EVA explains whether a business unit best utilize its asset to generate return and maximum shareholders value. It is just a way of measuring an operation's real profitability. It measures productivity of all factors of production, while land, labor, capital, entrepreneur, and management. EVA is a residual income and subtract the cost of capital from the operating profit generated by the business. It is an excess profit of a firm after charging cost of capital. In simple word, EVA is the difference between net operating profit after tax and the capital charge for both debt and equity. EV is a positive of NOPAT exceeds the weighted average cost of capital. It is a negative when NOPAT is less than the weighted average cost of capital employed. EVA is a corporate surplus which shared by the employees, management, and the shareholders. Issue of bonus shares, efficiency bonus, profit sharing, management remuneration, and incentive dividend to equity preference shareholders like with EVA. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, तर इंडियामध्ये सगळ्यात आधी काय म्हटलं, की इम्पॉर्टन्स ईव्हीए रिझल्ट विच सब्स, इंडियामध्ये ईव्हीएचा रिझल्ट कसा मिळाला, इंडियन कंपनीज वाया. मग कोणकोणत्या इंडियन कंपनी थ्रू याचा रिझल्ट मिळाला, तर रेनबॉक्सी लॅबोरेटरीज, सॅम्युअल इंडिया लिमिटेड हॅव स्टार्टेड कॅल्क्युलेटिंग ईव्हीए. यांनी इंडियामध्ये सुरुवात केली ईव्हीए कॅल्क्युलेट करण्याची. देन इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड इज द फर्स्ट इंडियन कंपनी, काय तर इन्फोसिस
टेक्नॉलॉजी लिमिटेड जी आहे ती पहिली इंडियन कंपनी आहे की ज्यांनी त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये ईव्हीएफ रिपोर्ट केला सगळ्यात आधी. त्याच्यानंतर ईव्हीए एक्झॅक्ट काम काय करते? तर ईव्हीए काय करते? तर कंपनीचे जे असेट्स आहेत, की त्याला प्रॉपर युटिलायझेशन करून मॅक्सिमम त्याच्यातून रिटर्न्स कसं मिळवता येईल आणि त्या रिटर्नमुळे शेअर होल्डरची व्हॅल्यू कशी वाढवता येईल याच्यावरती लक्ष देतं. दुसरी गोष्ट जे काही तुमच्याकडे लँड आहे, कॅपिटल आहे, त्याचा प्रॉपर युटिलायझेशन लेबर आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कशा पद्धतीने करता येईल. सो एक्झॅक्ट जर ईव्हीएचं काम म्हणायचं गेलं तर शेअर होल्डरची व्हॅल्यू कशा पद्धतीने वाढवता येईल हे त्याचं मेन मोटिव्ह आहे. त्याच्यानंतर कम्प्युट नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स जे आहे CNOPAT. सो ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते बघूयात. सो त्याच्यासाठी एक फॉर्मॅट दिलेलं आहे बघा. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स ॲड नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस, ॲड R&D expenditure, ॲड इंटरेस्ट एक्सपेन्सेस, ॲड प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. त्याच्यातून लेस कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत? तर नॉन रिकरिंग इन्कम्स, R&D अमोर्टायझेशन, कॅश ऑपरेटिंग टॅक्स आणि नेट देन नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स. सो अशा पद्धतीने आपलं काय होतं की नेट ऑपरेटिंग टॅक्स प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता याच्यामध्ये काही एक नोट दिलेली आहे बघा. कॅश ऑपरेटिंग टॅक्सेस, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, ॲड टॅक्स बेनिफिट्स ऑफ नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस, ॲड टॅक्स बेनिफिट ऑफ इंटरेस्ट एक्सपेन्सेस आणि त्याच्यातून लेस काय केलेलं टॅक्स ऑन नॉन रिकरिंग इन्कम्स. देन कॅल्क्युलेट कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं? नेक्स्ट फिक्स असेट, ॲड इन्व्हेस्टमेंट, नेट करंट असेट, त्याच्यानंतर नेट वर्थ, शेअर कॅपिटल, ॲड रिझर्व्ह अँड सरप्लस, देन मायनस फिक्टिशियस असेट, देन टोटल बॉरोविंग, डिबेंचर्स, लोन्स, कॅपिटल एम्प्लॉयड हे सगळं टोटल बॉरोविंग यामध्ये येतं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. त्यालाच काय म्हटलं जातं? CAC, CWACC. सो कॅल्क्युलेट सॉरी VACC त्याला म्हटलं जातं वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. सो ते कसं कॅपिटल कॅल्क्युलेट केलं जातं? तर इक्विटी आणि डेब्ट ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात. देन कॅल्क्युलेट ईव्हीए. आता ईव्हीए कसा कॅल्क्युलेट केला जातो बघा. ईव्हीए इज इक्वल टू NOPAT म्हणजे नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस WACC म्हणजे वेटेड एव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल इंटू कॅपिटल एम्प्लॉयड. सो अशा पद्धतीने तुमचं ईव्हीए कॅल्क्युलेट केलं जातं. आता ईव्हीएचे इम्प्रुव्हमेंट काय आहे? इम्प्रुव्हमेंट ऑफ ईव्हीए. आता ईव्हीए मध्ये काय इम्प्रुव्हमेंट होतं? तर ईव्हीए मध्ये इन्क्रीज इन नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स. सो ईव्हीए मुळे काय होतं, की तुमचं नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स जे आहे ते इन्क्रीज होतं. देन रिड्यूस कॅपिटल एम्प्लॉयड बाय डिस्कार्डिंग द अनप्रोडक्टिव्ह ॲसेट्स. त्याच्यानंतर तुमचं जे कॅपिटल एम्प्लॉयड आहे ते कमी होतं. म्हणजे अनप्रोडक्टिव्ह ॲसेट्स जे तुमचे प्रोडक्टिव्ह म्हणजे जे युजफुल नसणारे जे ॲसेट्स आहेत, की त्याच्यामुळे त्याला डिस्कार्ड करून तुमचं कॅपिटल एम्प्लॉयड जे आहे ते रिड्यूस होतं. त्याच्यानंतर थर्ड वन म्हटलेलं आहे इन्व्हेस्ट इन दोज प्रोजेक्ट्स दॅट अर्न द रिटर्न ग्रेटर दॅन द कॉस्ट ऑफ कॅपिटल. त्याच्यानंतर अशा प्रोडक्ट मधून त्याच्यानंतर इन्व्हेस्ट इन दोज प्रोजेक्ट्स दॅट अर्न द रिटर्न ग्रेटर दॅन द कॉस्ट ऑफ कॅपिटल. अशा प्रोजेक्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करता येतं की जे तुम्हाला कॉस्ट ऑफ कॅपिटल पेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतात. त्याच्यानंतर रिड्यूस द कॉस्ट ऑफ कॅपिटल एम्प्लॉई मोर डेप्ट ॲज डेप्ट इज अ चीपर दॅन इक्विटी. त्याच्यानंतर तुमचं काय होतं कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे ते इथं रिड्यूस केलं जातं.
मोर डेप्ट ॲज डेप्ट इज चीपर दॅन द इक्विटी. सो इक्विटीपेक्षा तुमचे डेप्ट्स कमी केले जातात त्याच्यामुळे. देन आता याचे मेरिट्स काय काय आहेत? तर इट इज हेल्प्स मॅनेजर टू टेक रिमिडियल ॲक्शन्स ॲज इट थ्रू लाईक ऑन द प्रॉब्लेम एरियाज ऑफ द कंपनी. सो कंपनीचे प्रॉब्लेम एरिया आहे त्याच्यामध्ये प्रॉपर ॲक्शन घेण्यासाठी मॅनेजर्सला ते हेल्प करतं ईव्हीए. देन सेकंड, इट इज यूज्ड टू मेजर फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ कंपनी. त्याच्यानंतर कंपनीचा फायनान्शियल परफॉर्मन्स जे आहे ते मेजर करता येतो ईव्हीएमुळे. देन इट टेल्स वेदर द कंपनी इज ॲडिंग टू द वेल्थ ऑफ द शेअर होल्डर्स. त्याच्यानंतर कंपनी वेल्थ ऑफ द शेअर होल्डर जे आहे ते ॲड करण्याची गरज आहे की नाही ते तुम्हाला सांगतं ईव्हीए. इट इज अ मिरर रिफ्लेक्शन ऑफ परफॉर्मन्स ऑन ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर तुमचं मिरर रिफ्लेक्शन दाखवतो तुमच्या ऑर्गनायझेशनच्या परफॉर्मन्सचं तुम्हाला. इट इज अ वंडर मेडिसिन ऑफ द मिलेनियम in overcoming corporate troubles at one stroke. Then it helps to take important managerial decision. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट मॅनेजर डिसिजन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते मदत करतं. त्याचबरोबर इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह फिनान्शियल अँड बिझनेस लिटरसी थ्रू आउट द कंपनी. त्याच्यानंतर कंपनीचे फिनान्शियल आणि बिझनेस डेव्हलपमेंटसाठी सुद्धा तुम्हाला ते मदत करतं ईव्हीए. देन त्याचे डिमेरिट्स काय? इट इग्नोर्स इन्फ्लेशन. याच्यामध्ये इन्फ्लेशन इग्नोर केलं जातं. हा त्याचा डिमेरिट आहे. त्यात इट इज बेस्ट in favor of large low return business, because large business that has returns slightly above the cost of capital can have higher EVA than the smaller business that earns return much higher than cost. याच्यामध्ये काय त्याचं मोठ्या बिझनेसला याच्यात डिमेरिट्स होतं कारण त्यांना खूप मोठे लोअर रिटर्न्स मिळतात. पण त्याच्याच बदल्यात जर इथं छोट्या कंपनीने जर EVA ॲक्सेप्ट केलं तर तिथे मात्र त्यांना लार्ज म्हणजे हायर रिटर्न्स मिळू शकतात. Then it is also shareholders centric and hence a teeny relevance of the rest of the shareholders. Then it is a indistinguishable to residual income which was largely discarded by companies years ago. Then application of EVA requires major changes in income statement and balance sheets. नंतर जे ऍप्लिकेशन ऑफ ईव्हीए आहे ते काय करतात इन्कम स्टेटमेंट किंवा बॅलन्स शीट मध्ये खूप मेजर चेंजेस केले जातात त्याच्यामुळे. सो हा एक त्याचा डिमेरिट्स आहे. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू ऍडेड एमव्हीए. मार्केट व्हॅल्यू ऍडेड म्हणजे काय? इन ऑर्डर टू मेजर शेअर होल्डर्स व्हॅल्यू, Stewart invented the term market value added. It is defined as the difference between market value of invested capital and look value of invested capital of company at a given period of time. Market value of invested capital refers to the market value of equity capital and debt capital. Market value of debt is not easily available as debt are not ge- generally traded. Thus, MUA can be stated as the market capitalization less net worth. Market capitalization is the product of closing share price and number of outstanding share as on that date. That is the date of balance sheet, and net worth is equity share capital plus reserve and surplus less fictitious asset. आता मार्केट व्हॅल्यू काय आहे? मार्केट व्हॅल्यू ॲडेड मध्ये काय ऑर्डर टू मेजर शेअर होल्डर्स व्हॅल्यू, स्टीवर्ड इन्व्हेंटेड द टर्म मार्केट व्हॅल्यू ॲडेड. आता शेअर होल्डर्स व्हॅल्यू मेजर करण्यासाठी स्टीवर्ड जो आहे म्हटलं माझे इकॉनॉमिस्ट त्यांनी काय किंवा कंपनी जी आहे स्टीवर्ड ची त्यांनी काय केलंय मार्केट व्हॅल्यू ॲडेड जी कन्सेप्ट आहे ती इन्व्हेंट केली. देन त्याची प्रोसिजर काय? कॅल्क्युलेट एमयू इन्व्हॉल्व द फॉलोइंग स्टेप्स. आता एमयू कॅल्क्युलेट करण्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत? तर फर्स्ट वन, कम्प्युट market capitalization. Market capitalization is equal to number of equity shares into uh, number of equity shares into MP per shares. आता MP म्हणजे काय आहे ते? मार्केट प्राइस पर शेअर आहे ते. नंबर ऑफ इक्विटी इंटू मार्केट प्राइस पर शेअर. सो कम्प्युट नेटवर्थ. आता नेटवर्थ कशी फाइंड आउट केला जातो? तर त्याच्यासाठी इक्विटी शेअर्स कॅपिटल ऍड रिझर्व्ह अँड सरप्लस लेस अक्युमुलेटेड लॉसेस इफ एनी किंवा फिक्टिशियस असेट्स. सो अशा पद्धतीने नेटवर तुम्ही कॅल्क्युलेट करता. त्यानंतर कम्प्युट एमव्हीए. एमव्हीए कसा कॅल्क्युलेट केला जातो? सो एमव्हीए इज इक्वल टू मार्केट कॅपिटलायझेशन मायनस नेटवर्थ. त्याच्यानंतर येतं ईव्हीए इज अ इंडियन एन्व्हायरमेंट.
ईव्हीए इन इंडियन एन्व्हायरमेंट. इंडियन एन्व्हायरमेंटमध्ये ईव्हीए कसं काम करतो? ईव्हीए अनालिसिस द attract analysis has attracted the attention of many Western countries. In India, it shows somewhat diverse trends. Some corporate houses like Infosys, BPL, HUL, uh, Ballarpur, Chinni Mills, NIIT, TCS, Godrej Soaps have started publishing UA in their annual report. Majority of the companies are still not willing to install EVA techniques due to inherent difficulties associated with its computations. आता याच्यामध्ये जे काही कंपन्या आहेत इंडियामध्ये की ज्याने एनपीव्ही ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेला आहे. मग त्या कोणत्या आहेत? इन्फोसिस आहे, बीपीएल आहे, एचयूएल आहे, बल्लारपूर आहे, चिन्नी मिल्स आहे, एनआयआयटी आहे, टीसीएस आहे, गोदरेज आहे. पण काही कंपनीज ज्या आहेत म्हणजे मोस्ट ऑफ द कंपनी आहेत इंडियातल्या त्यांनी अजूनही ईव्ही टेक्निक्स त्यांनी यूज केलेली नाहीये. त्याच्यानंतर लिमिटेशन्स इन इंडिया. आता इंडियामध्ये त्याचे लिमिटेशन्स काय-काय आहेत? ते इन डेव्हलपमेंट कंट्री लाइक इंडिया, डिपेंडिंग ऑन ईव्हीए कुड बी अ ऑब्स्टॅकल इन मेकिंग न्यू इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. आता कारण पहिलं का म्हटलंय, की इंडियासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ईव्ही कशावरती डिपेंड आहे, तर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्सवरती. त्याच्यामुळे त्यातल्या लिमिटेशन्स येतात. देन इन इंडिया, फॉर अ पर्टिक्युलर बिझनेस ऑर कंपनी, देअर इज नो वन सेट ऑफ शेअरहोल्डर्स. देअर इज ऑल्वेज मोर दॅन वन सेट. In such a case, a company may satisfy one set of shareholders at the cost of another set of shareholders. Then in India, we have large business houses. We started off with one business but diversified during the course of time. They ended up creating many sets of shareholders. काय म्हटलं, इन इंडिया वी हॅव लार्ज बिझनेस हाऊसेस. वी स्टार्टेड ऑफ विथ वन बिझनेस. आता हे इंडियामध्ये खूप सारे बिझनेस हाऊसेस आहेत आणि ते एका बिझनेस अंडर काम करतात. बट डायव्हर्सिफाईड ड्युरिंग द कोर्स ऑफ टाईम. पण ते ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेस ते वेगळे केले जातात आणि हा एक लिमिट आहे ईव्हीला. देन रिलेशनशिप बिटवीन ईव्हीए, एमव्हीए अँड शेअर प्राइसेस. So Stewart studies the relationship between EVA, MVA, and the making market data of 618 US firms. He found that the relation between EVA and MVA is a quite high in US firms. But in a situation where both EVA and MVA are negative and the relationship does not hold goods, because the maker value reflects the assets based on companies, and the companies which have high assets base will have high market value irrespective of their returns. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की ईव्ही आणि एमव्हीएचं जे रिलेशन आहे ते आपल्याला स्टुअर्ट्सच्या स्टडीजमध्ये समजतं. पण त्याने असं म्हटलंय की ईव्ही आणि एमव्ही आर निगेटिव्ह. दोन्ही सुद्धा निगेटिव्ह आहेत अँड द रिलेशनशिप डज नॉट होल्ड गुड आणि त्यांचं रिलेशनशिप चांगलं नाहीये. बिकॉज द मार्केट व्हॅल्यू रिफ्लेक्ट्स, कारण याची मार्केट व्हॅल्यू रिफ्लेक्ट करते. एका ठिकाणी ऍसेट्सचा यूज जास्त केला जातो, पण ऍसेटचा यूज जास्त केल्यामुळे काय होतं की त्याच्यातून रिटर्न्स जे आहेत ते रिटर्न्स हाय मार्केट व्हॅल्यूज रिस्पेक्टिव्ह ऑफ रिटर्न्स. त्यानंतर रिटर्न्सच्या तुलनेमध्ये त्याचे मार्केट व्हॅल्यू जे आहेत ते कमी मिळतात. देन आता याच्यात रिटर्न्स ऑफ ऑन इन्व्हेस्टमेंट इलस्ट्रेशन दिलेलं आहे. डिव्हिजन एमपीएलसी of Ananya Limited are respectively engaged in activities of marketing, manufacturing, both controlling through return on investment, fixed asset are depreciated on straight line basis 10 years. Performs performs in परफॉर्मन्सेस त्याचा परफॉर्मन्स दिलेला आहे. प्रॉफिट बिफोर डिप्रिसिएशन ऑफ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस एमपीसी तिचे करंट असेट दिलेले आहेत आणि फिक्स असेट दिलेले आहेत. काय म्हटलंय, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफ डिव्हिजन एनपीएनसी आर रिस्पेक्टिव्हली 200 lakhs, 100 lakhs and 150 lakhs. Then compare ROI for each division and comment of performance of the division. आता इथे काय म्हटलं, आता आपण याचं कॅल्क्युलेट ऑफ नेट ऑपरेटिंग प्रॉफिट फर्स्ट आपण काय करूयात, त्याचं नेट ऑपरेटिंग प्रॉफिट जे आहे ते कॅल्क्युलेट करूयात. प्रॉफिट बिफोर डिप्रिसिएशन ऑन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेलं आहे 400 400 400 मायनस लेस डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन तुम्हाला दिलेलं आहे. आता डिप्रिसिएशन आपल्याला इथे
डिप्रिसिएशन त्यांनी कसं घेतलेलं आहे बघा, तर आपले जे करंट असेट दिलेले आहेत, तर करंट असेटमधून त्यांनी काय केलेलं आहे, सो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत, ते लेस केलेले आहेत. आता करंट असेट आहेत 200 मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत 200 लॅक्स म्हणजे मग त्याचं डिप्रिसिएशन 0 झालं. देन करंट असेट आहेत Pचे 200 आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत 100. मग त्याचं डिप्रिसिएशन किती येतं, तर 200 मायनस 100 सो ते येतं 100. त्याच्यानंतर करंट असेट आहेत 200 आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सीचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत 150. सो 200 मायनस 150 डिप्रिसिएशन आलं तुमचं 50. लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्याच्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्याच्यातून मायनस केले पुन्हा 200, 100 आणि 150. सो ऑपरेटिंग प्रॉफिट किती मिळालं तुम्हाला मग? सो M200, P200 आणि C200. देन कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये येतं करंट असेट. करंट असेट किती आहे? 200, 200, 200 आणि फिक्स असेट दिलेले आहेत. एमचं 0 आहे आणि पी 1000, सी दिलेलं आहे 500. सो टोटल तुम्हाला मिळाली 200, 1200, 700. सो रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. सो ऑपरेटिंग प्रॉफिट किती आलं आपलं? बैलाचं दिलेलं ऑपरेटिंग प्रॉफिट 200. ऑपरेटिंग प्रॉफिट आलेलं आहे 200. तिघांना पण सेम आले 200 डिवायडेड बघा म्हटलं कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड आपण किती फाइंड आउट केलेलं आहे? सो 200, 1200 आणि 700. ओके इंटू 100. मग आता आपल्याला एमचं रेट ऑफ रिटर्न मिळाला 100%. पीचा रेट ऑफ रिटर्न मिळाला 16.67% आणि सीचा रेट ऑफ इंटरेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सीचा मिळाला 28.57. मग आता आपण त्याला कमेंट देऊयात. कमेंटमध्ये काय लिहिणार आहात? डिव्हिजन ऑफ एम हॅज अचिव्ड 100% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. हाऊएव्हर देअर आर नो फिक्स असेट विथ मार्केटिंग डिव्हिजन. Then division P has achieved 16.67 return on investment. It has current asset as well as fixed asset. And C division is carrying out marketing as well as manufacturing activities. And its return on investment is 28.57%. सो अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सो अशाच पद्धतीने आता पुढे आपल्याला ROA, EVA याचे प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर हे प्रॉब्लेम तुम्ही बघाच. त्याच्यासोबत responsible company there's are been many codes and reports published in a connection to corporate governments. आता इथे काय म्हटलंय ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे रिलेशनशिप बिटवीन मॅनेजमेंट ऑफ द कंपनी. सो मॅनेजमेंटचं जे रिलेशन आहे कंपनीच्या त्याला म्हटलं जातं कॉर्पोरेट गव्हर्नन्स. मग त्याच्यामध्ये डायरेक्टर येतील, शेअर होल्डर असतील, ऑडिटर असेल, क्रेडिटर असेल, बँकर्स असतील किंवा स्टेक होल्डर असतील. कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये काय म्हटलंय तर कंपनीज कंट्रोल अँड डायरेक्टर द बेटर इंटरेस्ट ऑफ द कंपनी स्टेक होल्डर्स अँड अदर लिंक टू द कंपनी. सो कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये काय केलं जातं तर कंपनीचे जे हे जे रिलेशन आहेत किंवा जे इंटरेस्ट जो आहे कंपनी मधला तो कंट्रोल केला जातो स्टेक होल्डरचा किंवा बाकीच्या गोष्टींचा असेल. सो त्याच्यानंतर आता इम्पॉर्टन्स अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स काय आहेत? तर फर्स्ट वन चेंजिंग ओनरशिप स्ट्रक्चर. फर्स्ट इम्पॉर्टन्स काय आहे? चेंजिंग ओनरशिप स्ट्रक्चर. चेंजिंग ओनरशिप स्ट्रक्चर मध्ये काय म्हटलंय? द ओनरशिप स्ट्रक्चर ऑफ द कंपनी हॅज चेंज अ लॉट इन रिसेंट टाइम्स. The public financial institution, the mutual funds companies, and more are the single interest, largest shareholders in most of the large companies, and this is because they have better control on the company's management. Corporate government puts pressure on the management to become more efficient, transparent, accountable, responsible towards stakeholders. आता इथे काय म्हटलंय की एक काही आता सध्या काही म्हणजे सध्याच्या ह्याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये कंपनीचे जे ओनरशिप स्ट्रक्चर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात चेंज झालंय. तर पब्लिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, द म्युच्युअल फंड कंपनीज अँड मोर ऑफ द सिंगल लार्जेस्ट शेअर होल्डर्स इन मोस्ट ऑफ द लार्ज कंपनीज अँड इट्स बिकॉज आणि हे कशामुळे झालंय तर बेटर कंट्रोल ऑन कंपनीज मॅनेजमेंट. कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये वरती चांगला कंट्रोल आल्यामुळे. कॉर्पोरेट गव्हर्नमेंट पुट्स प्रेशर ऑन द मॅनेजमेंट. कॉर्पोरेट गव्हर्नमेंट काय गव्हर्नन्स काय करते तर हे जे मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती प्रेशर पुट करते. बिकम्स मोर इफिशियंट कशासाठी तर जास्तीत जास्त इफिशियंट होण्यासाठी, ट्रान्सपरंट राहण्यासाठी, अकाउंटेबल राहण्यासाठी, रिस्पॉन्सिबल राहण्यासाठी टुवर्ड टुवर्ड स्टेक होल्डर्स त्याच्या स्टेक होल्डर्स वरती हे सगळं प्रेशर राहतं
कॉर्पोरेट गव्हर्नन्स मुळे. देन सेकंड आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इज गिव्हन मच इम्पॉर्टन्स इन करंट सेंचुरी. आता सध्याच्या सेंचुरीमध्ये काय म्हटलं की करंट रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, सॉरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डायरेक्टर्स ऑफ कंपनी हॅव अ सेफगार्ड द राईट्स ऑफ द कस्टमर्स, एम्प्लॉईज, शेअर होल्डर, सप्लायर्स, क्रेडिटर, द कंपनी. Then next one, number of scams. Scams. The recent 2 decades, many scams, frauds, and corrupt practices have taken place in India. Misuse of public money is happening every day in India and also in other nations. In order to avoid the scams, most of the companies have started corporate governance. सो त्यांनी काय म्हटलं की इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर एखाद आता कंपन्यांमध्ये खूप सारे मोठे फ्रॉड, स्कॅम्स किंवा करप्ट प्रॅक्टिसेस सुरू आहेत. मग या सगळ्यांना थांबवण्यासाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स खूप महत्वाचं आहे कंपनीमध्ये असणं किंवा तिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा जास्त फायदा होतो. देन प्रोटेक्ट टू राईट ऑफ शेअर होल्डर्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय म्हटलंय की शेअर होल्डरचे राईट्स आहेत की त्याला प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं? कॉर्पोरेट गव्हर्नन्स करतं कंपनीजमध्ये. देन वर्ल्ड वाईड. त्याच्यानंतर हा जो कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे ते फक्त कुठल्या एका कंट्री पुरतं मर्यादित नाही, तर आता इंटरनॅशनल लेवलला खूप मोठमोठ्या कंपनीमध्ये हे यूज केलं जातं. देन टेक ओव्हर अँड मर्जर. We had seen many takeover of and mergers. Corporate governance is required to protect the interest of the all persons, companies during takeovers and mergers. सो कॉर्पोरेट गव्हर्नर काय करतो गव्हर्नन्स तर ज्याला मर्ज किंवा टेक ओव्हर करायची वेळ येते तेव्हा तुमची जे इंटरेस्ट असतो त्याला प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स करतं. देन लीगल फ्रेमवर्क. आता याची लीगल फ्रेमवर्क काय आहे? द फॉलोविंग आर द इम्पॉर्टंट अमेंड amendments introduced in the year 2000 of the Companies Act 1956. आता याच्यासाठी कोणकोणते अमेंडमेंट केले गेलेत तर ते तुम्हाला दिलेले आहेत. सेक्शन 217 सबसेक्शन 2A डायरेक्टर रिस्पॉन्सिबिलिटी स्टेटमेंट. देन सेक्शन 292A constitution of audit committee. Then section 274 subsection I subsection G disqualifies the auditor directors if found guilty. And section 275 appointment of directors for maximum 15 companies. Then clause 49 of the listing agreement, the audit committee should have minimum 3 directors as a member and two-thirds of which should be independent director. Then त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ गुड्स कॉर्पोरेट गव्हर्नन्स. आता चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नमेंटचे प्रिन्सिपल्स कोणते आहेत? तर फर्स्ट वन म्हटले राईट्स अँड इक्विटेबल ट्रीटमेंट ऑफ शेअर होल्डर. देन सेकंड म्हटलेलं आहे इंटरेस्ट ऑफ अदर स्टेक होल्डर्स. थर्ड काय आहे? रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बोर्ड. फोर्थ आहे इंटिग्रिटी अँड इथिकल बिहेवियर. आणि फोर्थ वन आहे फिफ्थ वन आहे डिस्क्लोजर अँड ट्रान्सपरन्सी. आता थेरीज ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या थेरीज कोणत्या कोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये 4 थेरी दिलेल्या आहेत. एजन्सी थेरी, स्टेवडशिप थेरी, स्टेक होल्डर थेरी आणि पॉलिटिकल थेरी. आता त्याच्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस. बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण-कोण कॉर्पोरेट गव्हर्नमेंटचं यूज करू शकतो? तो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स करू शकतात, ऑडिट कमिटी करू शकते, स्टेक होल्डर इन्व्हेस्टर ग्रीव्हन्स कमिटी करू शकते, रेम्युनरेशन कमिटी करू शकते किंवा मॅनेजमेंट एनालिसिस करू शकते किंवा कम्युनिकेशन. त्याच्यानंतर कम्युनिकेशन ऑडिटर सर्टिफिकेट कॉर्पोरेट गव्हर्नन्स करू शकते. देन प्रॅक्टिस ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. आता कोणकोणत्या गोष्टी कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रॅक्टिसमध्ये मॅन्डेटरी आहेत आणि कोणकोणत्या नॉन मॅन्डेटरी आहेत. तर मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्याच्यातलं फर्स्ट आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर इन्क्लूड कंपोजिट ऑफ द बोर्ड, नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, compensation and disclosure provision as to board and its committee, and code of conduct for the board of management. That's the second, qualified and independent audit committee. मग त्याच्यामध्ये मीटिंग्स असतील, पॉवर, रोल अँड मॅनेटरी रिव्ह्यू ऑफ इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर सबसिडरीज कंपनीज, अनलिस्टेड सबसिडरी कंपनीज इन्फॉर्मेशन. देन डिस्क्लोजर विथ रिस्पेक्ट टू बेसिस ऑफ रिलेटेड party transaction, disclosure of accounting treatment, board disclosure, risk management, disclosure of use of funds from public issues, right issues, preferential issues, etc. Remuneration of directors, management discussion and analysis, disclosure to shareholders. त्याच्यानंतर फिफ्थ वन सीईओ CFO certification. Sixth one report of corporate governance.
आणि 7th वन कॉम्प्लायन्स सर्टिफिकेट. त्याच्यानंतर नॉन मॅन्डेटरी कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर फर्स्ट वन आहे चेअरमन ऑफ द बोर्ड, remuneration committee, shareholders' rights, audit qualification, training of board of members, mechanism for reviewing non-executive board members, and whistles power policies. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये त्यांनी कन्क्लुजन आणि इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स दिले. आपण इम्पॉर्टन्स बघूयात. कन्क्लुजन तुम्ही नंतर स्टडी करू शकताय. देन परफॉर्मन्स ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर, इम्प्रुव्हमेंट कुठे कुठे होतो, तो परफॉर्मन्स ऑफ बोर्ड ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या परफॉर्मन्समध्ये त्याच्यामुळे इम्प्रुव्हमेंट येतो कॉर्पोरेट गव्हर्नन्समुळे. सेकंड एन्फोर्समेंट इश्यू ट्रान्सपरन्सी, त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी राहते बिझनेसमध्ये. देन रिडिफाईन इंडियाज कॉर्पोरेट लॉज, त्याच्यानंतर इंडियन कॉर्पोरेट लॉज जे आहेत ते यूज केले जातात प्रत्येक ठिकाणी बिझनेसमध्ये. आणि इन्फ्लुएन्सिंग कॉर्पोरेट गव्हर्नन्स ऑफ फिलॉसॉफी. सो अशा पद्धतीने आपला हा जो थर्ड चॅप्टर होता कॉर्पोरेट गव्हर्नन्स, तो इथे संपलेला आहे. आता थर्ड युनिट मधला शेवटचा चॅप्टर जो आहे आपला कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आणि त्याच्यानंतर आपला मग फोर्थ युनिट राहील. फोर्थ युनिट मध्ये सुद्धा आपल्या दोन चॅप्टर आहेत, फिनान्शियल मॅनेजमेंट बँकिंग सेक्टर आणि फिनान्सिंग ऑफ वर्किंग कॅपिटल. सो हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आता आपण इथे थांबतोय.